तंत्राची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाचा आजचा विषय आहे सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे कोल्हार भगवती तालुका राहाता या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी संजय राऊत यांना. संजयजी नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधू भगिनींनो, सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत या संदर्भातले तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत 0241 242 77 93 आणि 242 32 88. तर येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये याविषयीचे काही प्रश्न असतील तर आपण फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत या विषयावर आज आपण बोलणार आहोत. ज्या क्षेत्रामध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करत आहात त्याच संदर्भातला आपला हा विषय आहे. आणि सध्या जागरूकतेची गरज आहे आणि शेतकरी बांधवांनी तिकडं वळणं हे गरजेचं आहे. कशा पद्धतीनं तुम्ही काम करत आहात आणि कशा पद्धतीने इतर शेतकरी बांधवांनी काम केलं पाहिजे याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. तुमच्या वैयक्तिक बाबतीत जर आपण विचार केला तर आपण सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करत आहात, कधीपासून करत आहात? मी स्वतः कृषीचा पदवीधर आहे. कृषी पदवीधर झाल्यानंतर मी सुरुवातीच्या काळामध्ये कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर या ठिकाणी जवळपास 14-15 वर्ष नोकरी केली. ती नोकरी करत असताना मी तिथं जे काही शेतीविषयक वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम चालायचे त्याचं समन्वयक म्हणून मी काम केलं. आणि ते काम करीत असताना माझी असं लक्षात आलं का आपण स्वतः जर ह्याच्यामध्ये एखादा उद्योग व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय जर सुरू केला तर त्याचा आपल्या शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि मी साधारणतः 2013-14 साली म्हणजे 11-12 वर्षापूर्वी मी कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू करत असतानाच मी माझा स्वतःचा गांडूळ खताचा व्यवसाय सुरू केला. आणि ह्या गांडूळ खताचा व्यवसाय सुरू केल्यानंतर मला जागरूकता होतीच सेंद्रिय शेतीबाबत. आणि त्या सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता असल्यामुळं मी ठरवलं का हे आपल्याला हे जे काही सेंद्रिय शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग असतात ते आपण आपल्या स्वतःच्या शेतीवर करू शकतो. कारण गांडूळ खताचं उत्पादन माझं स्वतःचं असल्यामुळे आणि ते गांडूळ खताचं उत्पादन सुरू केल्यानंतर मी त्याचे प्रयोग माझ्या शेतीवरती सुरू केले. पुढे आपण जाऊच, एक फोन कॉल घेऊयात अगोदर. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. हॅलो बळीराजा कार्यक्रम बोलतो खुलेगाववरून. बोला भाऊसाहेबजी. आज आम्ही रासायनिक शेती करीत होतो, पण मग आम्हाला गाडूळ शेती किंवा सेंद्रिय शेती करायची. मग समजा त्याच्याकडे कशा प्रकारे जाता येईल? हां, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात आला आहे. तुमचं आता सध्या रासायनिक शेती करताय तुम्ही 100%. परंतु तुमची अशी इच्छा आहे का मला सेंद्रिय शेतीकडे वळायचं आणि ही सेंद्रिय शेती करत असताना आम्हाला गांडूळ खत कसं तयार करता येईल किंवा त्याच्याकडे कसं सुरुवात करता येईल. माझी पण सुरुवात अगदी तुमच्यासारखीच झाली. मी पण सुरुवातीला 15-20 वर्षापूर्वी 100% रासायनिक शेतीच करत होतो. परंतु मी जेव्हा काही गांडूळ खताची सुरुवात केली साधारणतः 10 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मी जवळपास आता 10 वर्ष झाले तर गांडूळ खताचा सातत्यानं माझ्या शेतीमध्ये वापर करतो आणि त्याचे अतिशय छान असे मला रिझल्ट आलेले आहे. म्हणजे आज तर मी बघितलं तर जवळपास मी काही पिकांमध्ये 100% सेंद्रिय शेती करतो. आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गांडूळ खताचं उत्पादन करू शकता. गांडूळ खताच्या उत्पादनासाठी काही खूप मोठ्या काही गरजा नाहीत. आणि आपण म्हणत असतो किंवा बघत असतो कुठल्याही प्रकारची शेती जर करायची असली तर 3 प्रकारचे व्यवस्थापन आपल्याला करावं लागतात. त्याच्यामध्ये एक पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन. पण गांडूळ खतासारखे जर प्रकल्प सुरू केले, त्याच्या जोडीला जर तुम्ही व्हर्मिवॉशसारखे प्रकल्प सुरू केले जे मी सुरू केलेले आहेत आणि यांचा जर तुम्ही शेतीमध्ये जर वापर केला तर याच्यातले 2 व्यवस्थापन तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही
करू शकता. त्याच्यामध्ये एक खत व्यवस्थापनाचा पार्ट तुम्ही गांडूळ खत वापरू शकता आणि कीड रोग व्यवस्थापनासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात जर वर्मीवाशचा वापर केला, वारंवार जर वापर केला तर अच्छा. पीक सशक्त होऊन तुम्हाला खूप मोठ्या अडचणी त्याच्यापासून कमी होतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतात. गांडूळ खताच्या गरजा अगदी कमी आहेत. तुम्ही अगदी घरच्या घरी तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हा नाही उत्पादन काही कमी होईल की त्याच्यामुळं? उत्पादन कमी होईल, पण कसं आहे की आपण जेव्हा गांडूळ खताच्या किंवा सेंद्रिय शेतीकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा एकदमच न येता थोडं हळूहळू आपण आलं हो, पाहिजे. अगदी तुम्ही बरोबर विचारले की बाबा रासायनिक शेतीकडून जर तुम्ही सेंद्रिय शेती जर एकदम सुरुवात केली तर तुम्हाला उत्पादनामध्ये नक्कीच फरक जाणवेल. कारण सेंद्रिय शेतीचं असं आहे सर का सेंद्रिय शेती करत असताना तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट येण्यासाठी 3 ते 5 वर्षापर्यंत कालावधी लागू शकतो. कारण जमीन अगदीच खराब झालेली असेल, जमिनीचं व्यवस्थापन अगदीच चुकलेलं असेल सुरुवातीपासून, तर सेंद्रिय शेतीची सुरुवात केल्यानंतर कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. तेव्हा ती पूर्ववत तुम्हाला जमीन उत्पन्न देऊ बरोबर. शकते. मग आता रासायनिक कमी कमी करत आणि सेंद्रिय वाढवत वाढवत हो जाता हो येईल ना? हो तसंच करू शकतो आपण. येस, धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. अजून एक फोन कॉल येतो. हॅलो, हॅलो. नमस्कार. हा नमस्कार सर. बोला, कोण बोलतंय? मी प्राध्यापक शिवाजी चौधरी बोलतो. राहुरी मधून जांभळी या ठिकाणी माझं क्षेत्र आहे. हा बोला, तुमचा प्रश्न विचार. आतापर्यंत सर आपण आता रासायनिक पद्धतीने शेती करतोय. हं, माझा पण कल जरा ऑर्गॅनिक कडे आहे की जेणेकरून आपल्याला चांगली उत्पादन घेता येतील. हं. पण समजा आज आपण सेंद्रिय खतांचा वापर सुरुवात केल्यानंतर किती दिवसामध्ये आपल्यातील रासायनिक पणा जमिनीचा कमी होऊ शकतो? अच्छा. हं. हां सर, तुमचा प्रश्न माझ्या ध्यानात आला आहे. रासायनिकपणा 100% कमी करण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. कारण आता तुम्ही जे काही रासायनिक खतं वापरतात वारंवार शेतामध्ये आणि तुम्ही जर एकदमच रासायनिक खतं बंद करून जर सेंद्रिय शेती अवलंबन करण्याचा जर प्रयोग केला तर उत्पन्नामध्ये खूप मोठी तफावत येऊ शकते. कारण दोन्ही पॅरलल वापरत हो, राहावे लागतील. पॅरलल वापरण्यापेक्षा सर तुम्ही रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे जात असताना रासायनिक घटकांचा आणि सेंद्रिय घटकांचा वापर करत असताना तुम्ही सुरुवातीला काय करा, 80-20 करा, नंतर 60-40 करा, Right. नंतर 40-40, 40-60 करा, नंतर मग 30-70 करा आणि असं करत करत 3-4 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर तुमच्या फळबाग शेतीसाठी तर कारण सेंद्रिय आता शेती माझं एकदम माझं आंबा पीक आहे सध्या. हं. त्यापूर्वी तिथे 2 वर्षापूर्वी डाळिंब होता. डाळिंबाचे तर भरपूर केमिकल्स पडलेले हो, आहेत. मी आंब्याला हो. सेंद्रिय कसं अजून आंब्याला सेंद्रिय केमिकल वापरलं नाही मी. हं. नाही पण- परंतु तुमच्या जमिनीमध्ये जे काही रसायनांचा पहिला भडीमार वापर घटक झालेला आहे, आहे, रासायनिक घटक. रासायनिक घटकांचा जो काही डाळिंबासाठी वापर त्याच्यामुळे केलेला त्याला आहे सेंद्रिय नाही ना म्हणू शकत हा, आपण लगेच. तर त्याच्यामुळं त्याचे रेसिड्यूल जाण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा तरी कालावधी लागेल. आणि आपला रेसिड्यू गेलेला आहे याच्यासाठी काही टेस्ट आहेत का? याच्यासाठी टेस्ट होतात ना जमिनीच्या, रेसिड्यू हा, की टेस्ट होतात. आपला सगळा केमिकलचा रेसिड्यू गेलेला आहे आणि फक्त सेंद्रिय शिल्लक आहे असं माती व्हायला परीक्षण- पाहिजे. हो, माती परीक्षणाद्वारे अनेक ज्या काही ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचे कामं करणारे एजन्सी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जमिनीचं परीक्षण करू शकता. ओके सर, ओके. धन्यवाद धन्यवाद, कार्यक्रमात धन्यवाद, सहभागी धन्यवाद. झालात. ओके. आपण सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करतात या प्रश्नाचं उत्तर आपण सुरुवातीला देतो. हो हो, तर मी सांगत होतो सर का मी जेव्हा तुम्हाला मी सांगितलं की नोकरी करत असताना मी हा गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केला आणि या गांडूळ खताचे प्रयोग मी माझ्या स्वतःच्या शेतीवरती केलेत. जवळपास 10 वर्ष झाली. मी तुम्हाला जे काही बोललो सुरुवातीलाच का मी बऱ्याच पिकांमध्ये आता जवळपास 80-90% सेंद्रिय शेती करतो आणि ठराविक थोडेफार पिकं आहेत का ज्याला 5-10% रासायनांचा वापर करतो. परंतु या सेंद्रिय शेतीमधून माझं आज तर असं लक्षात आलं आहे का माझे उत्पादनं जवळपास रासायनिक शेतीच्या बरोबरीने यायला लागलेत. परंतु मी ह्या दोन्ही घटकांचा वारंवार वापर करतो, सातत्याने वापर करतो आणि कुठल्याही सेंद्रिय खतं जे काही बाजारामध्ये उपलब्ध असतात काही गरज पडत नाही. तुम्ही जर गांडूळ खत स्वतःच्या नजरेने आणि स्वतःचं घरचं जर असेल तर 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. वा. हे असं माझा स्वतःचा अनुभव आहे. नक्कीच. आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो, हॅलो नमस्कार. सर, नमस्कार. मी अर्पिता संतोष शिंदे बोलते गळणीमेतून. अच्छा, बोला. तर माझा प्रश्न असा होता की रासायनिक शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते तसे सेंद्रिय शेतीमध्ये का मिळत नाही आणि त्याचे कारणे काय आहेत आणि त्याचे सोल्युशन काय आहे? हां, तुमचा प्रश्न असा आहे का रासायनिक शेतीचं उत्पन्न हे सेंद्रिय शेतीपेक्षा जास्त मिळतं. बरोबर आहे. हो, त्याचं हो. कारण असं आहे का सेंद्रिय जे काही घटक आहेत किंवा सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीमधला मुळात फरक असा आहे का सेंद्रिय शेती ही संकल्पनाच मुळात आहे ना ही निसर्गावर
आधारित आहे. सेंद्रिय शेतीची संकल्पना आणि रासायनिक शेतीची संकल्पना ही विरोधाभास आहे कम्प्लीट. परंतु सेंद्रिय शेतीकडं तुम्ही जो काही सुरुवातीला प्रश्न केला का तो कल झाला पाहिजे, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे, याचं कारण असं आहे का हे जे काही आता आपल्याला जगभरामधून जे काही प्रश्न भेडसावतात आरोग्याविषयी, हे सगळे रासायनिक शेतीचे परिणाम आहे. कारण रासायनिक शेती म्हणजे आपल्याला काय करतो का त्या शेतीला जे काही गरजा आहे त्याच्या पूर्ण रासायनिक पद्धतीने आपण भागवतो आणि त्याच्या रासायनिक पद्धतीने ज्या काही गरजा भागवल्या गेल्यामुळे त्याचं उत्पन्न नक्कीच चांगलं मिळणार आहे. तुम्हाला उत्पन्न मिळतं. पण सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं, आपण अचानक सेंद्रिय शेतीची जर सुरुवात केली का जी काही रासायनिक शेतीची जशा काही ज्या गरजा भागवल्या जातात ते सेंद्रिय खतांमधून तेवढ्या गरजा भागवल्या जात नाही आणि परिणाम काय मिळतो आपल्याला का सुरुवातीला का त्याचं उत्पन्न मिळत नाही. मॅडमने जसा प्रश्न विचारला उपस्थित केला का जे काही रासायनिक शेतीमधून जसं उत्पन्न मिळतं तसं सेंद्रिय शेतीमधून मिळत नाही. बरोबर आहे अगदी. त्याचं कारणच हे, कारण ज्या काही पिकांच्या गरजा आज आता सेंद्रिय शेती हा सर खूप मोठा विषय. आता त्याचं बियाणांपासून जावं लागतं, मग तुम्हाला ते प्रॉपर तुमचे काही पारंपरिक वाहनांचा वापर करावा लागतो आणि आता पारंपरिक वाहन आता सध्या काही सगळीकडे उपलब्ध होतात. बरोबर, असं पण एकंदरीतच तुम्ही जे उदाहरण पूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही सुरुवातीच्या काळात रासायनिक शेती करत होता, आता सेंद्रिय शेती करता, आता रासायनिक शेतीचं उत्पन्न जेवढं मिळतं तेवढंच तुमचं हो, मिळतं आहे. मग त्याच्यासाठीच ना सर कालावधी आहे ना, जो काही कालावधी किंवा वेटिंग पिरियड म्हणतो आपण रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीच्या बरोबरीने येण्यासाठी, त्याचा कालावधी खूप मोठा आहे आणि तेवढा वेळ शेतकऱ्यांकडे पेशन्स नाही किंवा संयम नाही. 5-7 वर्ष थांबायला आज कुणीच तयार नाही. लोकांना इन्स्टंट उत्पन्न लागतं, लगेच उत्पन्न मिळालं पाहिजे ना असं प्रत्येक शेतकरी, आणि ती गरज असल्यामुळं शेतकरी त्या गोष्टीकडे वळत नाही. बरोबर. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला सुद्धा त्या उत्पन्नावर स्थिर स्थावर होण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 वर्षाचा कालावधी केला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझं आज ऊसाचं उत्पन्न पण 50-55-60 टनापर्यंत मिळायला लागले. जिथं रासायनांचा मी बऱ्यापैकी 100% जवळपास 90% वापर कमी केला. बरोबर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे? हो सर, एक लास्ट क्वेश्चन होता की जसे रासायनिक शेतीचे काही तोटे असतात तसे सेंद्रिय शेतीचे आहेत का? सेंद्रिय शेतीचा हाच मुख्य तोटा मी तोच सांगतोय ना तुम्हाला का उत्पादन लगेच मिळत नाही. याचं उत्पादन येण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो, 2-2, 3-3 वर्ष थांबावं लागतं आणि हा एक मोठा तोटा आहे सेंद्रिय शेतीचा. तोपर्यंत तुमच्याकडे संयम पाहिजे, हाच मुख्य तोटा आहे. नाहीतर सेंद्रिय शेती जर एकदा उत्पादन सुरू झालं तर मग फायदाच फायदे तिचे. म्हणजे सुरुवातीला उत्पन्न मिळत नाही हाच तोटा आहे, बाकीचा काही तोटा नाहीये. एकदा सेंद्रिय शेती झाली आणि उत्पन्न मिळायला लागलं किंवा आपण बिनविषारी अन्न खाऊ शकतो सेंद्रिय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. अजून एक फोन कॉल घेऊयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर, माझा विषय हा होता की आम्ही गांडूळ खत तयार केलं. अच्छा. आम्ही स्वतःच्या शेतात पण टाकलं आणि त्याची राहिलेली याची विक्री आम्ही कशी करावी, विकायला म्हटलं तर आम्हाला ते अगदी तुम्ही कोण बोलताय? मागतात. त्याचे नेमकं दर कसे असतात? हा, तुम्ही कोण बोलताय? मी निर्मला पाटील बोलते रामपूरवरून. अच्छा. तसा आजचा विषयाशी निगडीत तुमचा प्रश्न नाहीये, पण आपण आपले शेतकरी जे ते विक्रेते आहेत तर ते तुम्हाला सांगतील. हो, आणि हे खत टाकताना नेमकं कशा प्रकारे टाकावं? आता आम्ही कसं टाकतो, जसं आपण युरिया हे बाकीचे जसं टाकतो ना त्याप्रमाणे टाकतो. तर मग कोणत्या पिकाला कशा प्रकारे टाकावं तो माझा प्रश्न होता. हा तुमचा प्रश्न लक्षात आला. त्याचे विक्रीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे, हा मी दोन्ही प्रश्नांची तुम्हाला उत्तर देतो. गांडूळ खताचा वापर जर करायचा असेल तुम्हाला फळबागेसाठी जर वापरायचा असेल तर त्याचा वापर करताना शक्यतो जे काही ड्रीप असतं आपण ड्रीपनीच करतो आपण जवळपास फळबागेची शेती, म्हणजे 99% माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याचा वापर करत असताना फळबागेला जर करायचा असा तर तुम्ही शक्यतो त्याचा ड्रीपच्या खाली त्याचा वापर करा, म्हणजे जिथं ओलावा असतो तिथं, कारण तिथंच टाकायचं. त्याचा वापर करत असताना तुम्ही म्हणताल का मग त्याचं प्रमाण कसं वापरलं पाहिजे, ते पण मी तुम्हाला सांगतो. त्याचं वयामानानुसार त्याचा वापर करावा लागतो. साधारणतः 1 वर्षाचं जर फळबागेचं झाड असेल तर साधारणतः तुम्ही एका झाडाला प्रति 1 किलोपर्यंत वापर करू शकता. दुसरी गोष्ट अशी की त्याचं जर वय तुमचं 2 ते 5 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही प्रति झाडाला 2 किलोपर्यंत टाकू शकता, म्हणजे एका ड्रिपर खाली 1 किलो असं 2 किलो. आणि झाडं जर तुमचे 5 वर्षापेक्षा जास्त असतील तर तुम्ही 3-4 किलोपर्यंत वापरू शकता. आणि जे काही भुसार पिकं म्हणतो किंवा भाजीपाल्याची पिकं म्हणतो त्याचा वापर तुम्ही साधारणतः भाजीपाल्याच्या पिकाला वांग्यासारखं पीक असेल किंवा कांद्यासारखं जर पीक असेल तर त्याला एकरी 1 ते 1.5-2 टनापर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता. फक्त गांडूळ खत वापर करताना
एकच तुम्ही लक्षात ठेवा का त्याचा वापर करत असताना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे. अच्छा. एकतर तुम्ही त्याचा वापर केल्यानंतर लगेच पाणी द्या किंवा पाणी दिल्याच्या नंतर त्याचा हा, वापर म्हणजे जे करा. काही बीज असेल हा, किंवा त्याचे- कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी बीज येतं गांडुळाचं, जे काही अंडी म्हणतो किंवा ककुन्स म्हणतो किंवा कोश म्हणतो आपण, तर ते गांडूळ खतामध्ये मिक्स असतात आणि ते जर अगदीच कोरड्यावर पडले आणि ते हॅचिंग म्हणतो किंवा उबवणूक जर तिथं झाली आणि ते पिल्लं बाहेर पडले की ते मरतात. त्याची मरतूक होऊ नये आणि तुमच्या जमिनीमध्ये त्याच्या गांडुळांचं थोडंफार प्रमाण तयार व्हावं यासाठी त्याचं ओलाव्यामध्ये वापर केला पाहिजे. विक्री व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापनामध्ये सांगायचं ठरलं तर मी गेल्या 10-11 वर्षापासून गांडूळ खताची विक्री करतो. म्हणजे माझा जो काही प्रकल्प आहे साधारणतः त्याच्या 20-30% वापर मी स्वतःच्या शेतीसाठी करतो आणि उर्वरित जे काही 70-75% गांडूळ खताची विक्री करतो. तर माझं गॉड गिफ्ट म्हणता येईल का, मी अगदी रोडच्या कडेला असल्यामुळं माझा प्रकल्प, माझी विक्री अगदी, आणि मी शेतकऱ्यांशी खूप अटॅच झालो आहे. म्हणजे गांडूळ खताची विक्रीमध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यात तुम्ही गांडूळ खताची विक्री करता हे शेतकऱ्यांना माहिती झालंय आणि हो, म्हणून ते हो, तुमच्याकडे हो. गांडूळ खत घ्यायला येतात. वेगळं विक्री व्यवस्थापनाचं काही कौशल्य केलेलं नाही. त्याच्याच पद्धतीनं बस. त्यांनी त्यांची प्रसिद्धी करणं गरजेचं स्वतःची आहे. प्रसिद्धी आपण करा. पुढचा फोन कॉल घेऊयात. हॅलो, हॅलो, नमस्कार. 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 बोला, कोण बोलताय? मी पांगरमलवरून बबन आव्हाड बोलतो. बोला बोला. साहेब, माझा प्रश्न असा आहे, हां आता आपला विषय मला समजला, गांडूळ शेती आणि जैविक शेती, हां हां परंतु प्रत्येक शेतकऱ्याला गांडूळ शेतीचं नियोजन जमणं त्यांच्या त्या बुद्धीच्या आवडीच्या बाहेर असं किंवा, परंतु त्यांच्या काही गावरान गायी आहेत, हो तो उखंड्यातच खत साठवले जातं. त्याच्यात काही जर गांडूळ सोडले तर त्याचा काही फायदा होईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, आता ते प्रगतशील शेतकरी त्यांनी सांगितलं का उत्पन्न कमी येतं, हे सगळ्याला मान्य आहे, परंतु जर करण्यासाठी जर असं शासकीय काही असे विक्रीचं सेपरेट व्यवस्था जर केली, जैविक असं काही प्रमाणपत्र जर दिलं, तर ते आज जर वांगी 10 रुपये किलो विकत असले रासायनिक, तर ती 20 रुपये 30 रुपये किलो सुद्धा शेतकरी घेऊ शकते, आणणारे घेऊ शकते. तर त्याच्यासाठी असं काही असं जर स्कीमा काढल्या किंवा काय असं काही कोणतं प्रमाणपत्र आपण दिलं तो तर सल्ल्याचा भाग आहे, तो इथल्या आपल्या कार्यक्रमात नाही, पण तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात ते. हो, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं जे काही तुम्ही मला प्रश्न विचारला का गांडूळ खत करणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नाही, आणि त्याचं पण मी असं सांगू इच्छितो सर की गांडूळ खत तयार करणं हे खूप मोठं काही तंत्रज्ञान नाही. तरी पण त्यांनी जो काही मला प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देऊ असं इच्छितो की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जो काही उकिरड्यावरती शेणखत साठवतो त्याच्यामध्ये जर गांडूळ जर सोडले तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? नाही, होतो ना, नक्कीच फायदा होणार तुम्हाला. कारण तंत्रज्ञान तुम्हाला जर तुमची शक्य नसेल तुम्हाला करणं किंवा तुम्हाला खूप अवघड वाटत असेल गांडूळ खत करायचं, तर तुम्ही उकिरड्यावरती जर तुम्हाला गांडूळ खताचं व्यवस्थापन करायचं असेल तर मी अगदी थोडक्यात सांगतो, उकिरड्यावरती गांडूळ सोडत असताना शक्यतो त्याचा वापर पावसाळ्यामध्ये करा, उन्हाळ्यामध्ये किंवा जे काही इतर ऋतू हिवाळ्यामध्ये सुद्धा. कारण काय होतं, उकिरड्यामध्ये जेव्हा तुम्ही गांडूळ सोडवणूक करता त्याच्यामध्ये खूप उष्णता असते, आणि गांडूळ हा काय असा प्राणी आहे का तो 30 डिग्रीपेक्षा जास्त उष्णतेमध्ये तो जगूच शकत नाही. आणि म्हणून शेतकरी जर असा एकदमच आळशी असेल, त्याला काहीच करण्याची इच्छा नाही, पण बुवा मी गांडूळाचं बीज आणून मी माझ्या उकिरड्यामध्ये सोडून मला त्याच्यातून काहीतरी फायदा मिळेल या आशेने जर तो करणार असेल तर शक्यतो याचा वापर पावसाळ्यात करावा. जेव्हा काही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, जो काही आत्तामध्ये 17-18 सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस झाला, काय कंटिन्यू पाऊस पडला बघा 8-10 तास, आणि प्रचंड पावसामुळं काय झालं, मग शेणखत बऱ्यापैकी ओलं होतं, म्हणजे जे उकिरडे आहेत ना खूप थंड होऊन जातात. आणि अशा थंड उकिरड्यामध्ये तुम्ही जर गांडूळ सोडली, साधारणतः तुम्हाला त्या उकिरड्याचा अंदाज असेल का माझ्याकडे 4 ट्रॉल्या शेण आहे, 5 ट्रॉल्या शेणखत माझ्याकडे पडलेलं आहे, आणि याच्यावर मला गांडूळ खताचा प्रयोग करायचा आहे, म्हणजे बीज सोडण्याचा प्रयोग करायचा आहे. तर तो करत असताना साधारणतः अंदाजे काय करायचं, आपल्याकडे शेणखताची उपलब्धता किती किंवा शेणखत किती आहे एकदा बघून घ्या, परंतु चेक करा. पाऊस झाला आहे नाही तर अंधारात नका ते टाकण्याचा प्रयत्न करू, का चेक करा का बाबा शेणखत माझं चांगलं थंड झालं का नाही. शेणखत जर थंड झालेलं नसेल तर पाऊस जर कमी पडलेला असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करा थोडाफार. तुमच्याकडे जे काही घरी पाणी असेल त्याचा भरपूर पाणी वापरा, आणि शेणखतातून पाणी बाहेर पडू द्या, म्हणजे हा उकिरड्यात पाणी सोडू शकता, आणि त्या उकिरड्यातून पाणी बाहेर पडू द्या, म्हणजे त्या पाण्याबरोबर त्या शेणातली उष्णता तुमची बाहेर पडते. तुषार सिंचनासारखा जर तुम्ही वापर केला तर अतिशय उत्कृष्ट. परंतु बा तुमच्याकडे सोय नसेल त्याची, तर तुम्ही साधं पाणी जरी सोडून दिलं त्याच्यावर का जे 100% ओलं होईल असं तुम्हाला खात्री पडली, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटतंय माझ्याकडे 2-4 ट्रॉल्या शेण आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये 5-10 किलो गांडुळाचं बीज आणून सोडून द्या. त्याचा फायदा असा होतो की ते बीज तुमचे गांडूळ खताचं काम तयार करतात, आणि ते काम तयार करत असताना त्याच्यातून जे
अंडीकोश बाहेर पडतात, त्या अंड्यातून पिल्लं पण बाहेर पडतात. आणि जेव्हा काही 4-2 महिन्याने तुम्ही त्या शेणखताच्या खड्ड्याचा किंवा शेणाचा वापर जमिनीमध्ये करणार असतात, त्यावेळेस तुम्ही आहे तसं शेणखत उचलून तुमच्या जमिनीला टाकू शकता. पण तेव्हाही मी जी सांगितली गांडूळ खत वापरताना जी काळजी घ्यायची तीच काळजी घ्या. शक्यतो ओला असताना टाका, झाडाच्या बुंद्याशी टाका, आणि याचा जर वापर केला तुम्हाला खूप मोठा फायदा होतो. सावलीला टाकली. हो, सावलीला टाकायचं. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. हो चला राम. धन्यवाद. आणखी एक फोन कॉल घेऊयात. हॅलो 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 हॅलो. हां नमस्कार. हॅलो बळीराजा कार्यक्रम, बोला. नमस्कार सर, मी संदीप कुमार चौबे बोलतोय, वैजापूर हनुमंत गाव इथून. बोला. तर माझा सरांना प्रश्न असा विचारता की गांडूळ खताचा उपयोग समजा भाजीपाल्या व्यतिरिक्त आपण जे समजा मक्याचं कापसाचं जे पीक घेतो आमच्याकडे, त्याच्यासाठी किती टक्के प्रमाणात त्याचं योग्य राहील? कापसाचं पीक घेताय का तुम्ही खरीपामध्ये? कापूस आणि खरीप आणि कापूस आणि मका. कापूस किंवा मक्यासाठी तुम्ही 1.5 ते 2 टनापर्यंत वापर करू शकता. फक्त कापसाला वापर करताना 2दा तुम्ही 2 स्प्लिटमध्ये डोस करा, शक्यतो 2दा करून टाका. एक सुरुवातीला लागवडीच्या वेळेस तुम्ही त्याचा 50% त्याचा वापर करा, आणि नंतर 45 ते 50 दिवसामध्ये तुम्हाला पाती लागायला सुरुवात होती. ह्या ज्या काही बीटीच्या जाती असतील, आपण हे बीजी च्या जाती ज्या वापरतो, तर याला साधारणतः 45 दिवसामध्येच पाती यायला सुरुवात होती, आणि तुम्ही त्यावेळेस राहिलेलं उर्वरित 50% डोस टाकू शकता. 2दा जर तुम्ही वापर केला, झाडाच्या कडेलाच टाकायचं, झाडाच्या बुंद्याशी. हो, सुरुवातीला तर तुम्ही, मी तर म्हणतो बीज लावतानाच तुम्ही ते बीज जरी गांडूळ खतामध्ये लावलं सर, आणि त्याच्यामध्ये बीज झाकून घेतलं त्या गांडूळ खतामध्ये, तरी तुमचा उतार सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा फरक जाणवेल तुम्हाला. म्हणजे जो काही तुमचा, हो, बीटी कॉटनचं काय होतं, 70 ते 80% पेक्षा जास्त उतार होत नाही कुठलीही जात असली तरी. आणि तुम्ही त्याच्यात जर गांडूळ खताचा जर वापर केला तर त्याचं उतारामध्ये सुद्धा तुम्हाला जर्मिनेशन पर्सेंटेज सुद्धा वाढून जातं. बरोबर. आणि दुसरा वापर वाटिकेला जसं बस तशाच पद्धतीने तुम्ही आता रोप वाटिकेमध्ये सुद्धा बघता जे काही प्लास्टिक ट्रे वगैरे बनवतात, त्याच्यामध्ये सुद्धा कोकोपीट आणि गांडूळ खताचाच वापर करतात सगळ्यात जास्त, जेणेकरून त्याची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून. आणि 2दा जर तुम्ही वापर केला तर उत्पादन चांगलं मिळतं. तेच मक्यामध्ये पण वापर करा. सुरुवातीला मका पेरणीच्या वेळेस वापरा, पण मका पेरणी जर करायचं असताना जमिनीचा ओलावा ही मात्र पहिली अट आहे. कोरड्या जमिनीमध्ये जर पेरलं तर तुम्हाला लवकर पाणी दिलं पाहिजे त्याला, मग 1-2 दिवसाच्या आत. उष्ण जमिनीमध्ये जास्त पाहतो आहे. उष्ण जमिनीमध्ये गांडूळ खतावर त्याचा परिणाम होण्यापेक्षा जे काही थोड्याफार प्रमाणात बीज येतं आपल्या जमिनीमध्ये, ते बीज मरतूक किंवा मॉर्टेलिटी, नुकसान होईल, नुकसान होतं, किंवा मग तसं गांडूळ तयार होतील आणि शेतीत काम करतील थोडेफार प्रमाणात. गांडूळ खत वापरून गांडूळ तयार करणे ही संकल्पना थोड्याफार प्रमाणातच आहे. गांडूळ खत वापरणं म्हणजे काय, गांडूळ निर्मितीसाठी वापरले जात नाही, ती जमीन सुधारण्यासाठीच वापरले जातं, परंतु सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी. परंतु जे काही 1%, 2%, 4% जर तुमच्या त्या सेंद्रिय खतांच्या सानिध्यात जर ते बीज पडलं तर त्याच्यापासून गांडूळ निर्मिती पण होऊ शकते. नक्कीच. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद सर, धन्यवाद. आणखी एक फोन कॉल घेऊयात. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो बळीराजा कार्यक्रम, बोलतो. बोला. तर आपल्याला आहे ना, हे गांडूळ खत तयार करायचं, पण 10-20 फूट लांब आणि 5 फूट खड्डा आहे, याच्यात गांडूळ सोडले तर चालेल का भिंती घालावं लागेल? हा, तुमचा प्रश्न काय, खड्डा केलाय का, खोल खड्डा जमिनीमध्ये? हो, जमिनीमध्ये 5 फूट. जमिनीमध्ये का बरं खड्डा केला, असा कोणी सल्ला दिला तुम्हाला? खड्डा केलता आम्ही पूर्वीपासून, कारण खड्ड्यात म्हणजे खत भारी नाही, तुम्ही ते कंपोस्ट साठी तो वापरा, परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी तुम्ही जमिनीच्या अंतर्गत असलेल्या खड्ड्याचा वापर करू नका, कारण तिथं हवाच लागत नाही. म्हणून त्याचा वापर तुम्ही गांडूळ खत तयार करण्यासाठी करू नका. तुम्हाला कंपोस्ट वगैरे करायचं असेल, कंपोस्ट खत तर तुम्ही वापरू शकता. पाला पाचोळा कुजवायचा असेल तर त्याचा वापर करू शकता तुम्ही. हां, परंतु गांडूळ खत करायचं असेल तर शक्यतो जमिनीच्या वरतीच करा, का जेणेकरून त्याला हवा लागली पाहिजे. जमिनीच्या वरती हार्ड भाग, बोरीचा भाग होता का पूर्वी, बोरीचा कोलारला आहे ना, ते आमच्या चुलत्यांचा भाग आहे, बोरीचा भाग आहे. काळे बुलढाण्याचे काळे मामा सांगा, बोर आणले होते तुमच्या भागातून. हो, आपण प्रश्नाकडे येऊ. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद. धन्यवाद. सेंद्रिय शेतीची गरज काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही सेंद्रिय शेती करता, त्यासोबतच गांडूळ खताच्या अनेक प्रश्नांवर आपली चर्चा झालेली आहे. पण तुम्ही गांडूळ खत उत्पादनाची सुरुवात कधी केली, कशी केली, काय सांगू शकाल त्याविषयी? मी सर सुरुवातीला तुम्हाला बोललो की मी कृषी विज्ञान केंद्रात काम करत असताना माझ्या
बऱ्यापैकी जागरूकता झालेली होती आणि ते प्रशिक्षण घेत मी तिथं समन्वयक असल्यामुळे शेतीविषयक जे काही प्रशिक्षणं चालायची आणि मी त्याच वेळेस ठरवलं होतं की आपण गांडूळ खत उत्पादनाचा प्रकल्प सुरू करूयात. आणि साधारणतः 13-14 साली मी ह्या गांडूळ खत प्रकल्पाचं सुरुवात केली. सुरुवातीला छोटाच होता माझा प्रकल्प, पण 1-2 टन क्षमतेचा. आता किती? आता साधारणतः मी वर्षाकाठी 100 टनाचं उत्पादन घेतो गांडूळ खताचं. किती जागा? साधारणतः माझ्याकडं ह्या 6 ते 7 हजार स्क्वेअर फीट म्हणजे 6-7 गुंठ्यामध्ये हा प्रकल्प आहे. आणि त्या जागेमधून कमीत कमी मी 13-14 टनाचं उत्पादन घेत असतो. साधारणतः वर्षभरामध्ये मी 6-7 बॅचेस काढतो, 7 ते 8 बॅचेस. आता माझा इतका प्रदीर्घ अनुभव झाल्यामुळं, कारण जर नवीन गांडूळ खत उत्पादक किंवा नवीन कुणी असेल तर त्याला इतकं शक्य होत नाही, परंतु आता गांडुळांची संख्या त्या प्रमाणात वाढली, अनुभव त्या प्रमाणात वाढला आणि सगळ्याच गोष्टी आता जे काही छोट्या मोठ्या चुका व्हायच्या त्या पण आमच्याकडून बंद झाल्यामुळं आम्ही जवळपास 100 टनाच्या 95-100 टनाच्या आसपास आम्ही उत्पादन घेतो. तुम्ही काय नाविन्य केलं गांडूळ खतात? गांडूळ खतामध्ये नाविन्य करत असताना सुरुवातीला आम्हालाही पण सर खूप अडचणी आल्यात, कारण जेवढ्या काही पारंपरिक पद्धती होत्या त्याच पद्धतीने आमचंही पण सुरू होतं. म्हणजे साधी गोष्ट तुम्हाला नाविन्यपूर्ण सांगायची ठरलं तर गांडूळ खताची सुरुवातीला आम्ही चाळणी, मग ते वाळू चाळायच्या चाळणीप्रमाणे त्याला चाळत होतो आणि त्याच्यात खूप आमचं म्हणजे खूप मोठं मनुष्य बळ लागायचं त्याच्यासाठी. आणि साधारणतः 1-1 टन 2-2 टन चाळण्यासाठी आम्हाला दिवस जायचा. 8-8, 10-10 लेबर कॉस्ट वाढून जायची त्याच्यामध्ये खूप मोठी. परंतु आता नाविन्यपूर्ण म्हणजे आता आम्ही सुरुवातीला मग त्याच्यानंतर आम्ही गोल टाईपची चाळणी घेतली, ती ज्याला राऊंड शेप असतो आणि त्याला पण मग आम्ही हँडल बसवलं. सुरुवातीचे जवळपास 3-4 वर्ष त्या हँडलवरतीच आम्ही चालत होतो, पण आता आम्ही थोडंसं मेकॅनायझेशन केलं, मग त्याला आता मोटरवरती तयार केलंय. म्हणजे आता साधारणतः 3-4 टन खत आम्ही अगदी 1 दिवसभरामध्ये चालू शकतो कमी मनुष्यबळामध्ये. आणि या गोष्टी एक आम्हाला त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे खूप आमचा वेळ वाचतो, मजूर वाचतं आणि आम्ही पाहिजे तसं सप्लाय देऊ शकतो. नाहीतर काय व्हायचं, आम्हाला 2 टनाची ऑर्डर आली तर 4-4 दिवस लागायचे सुरुवातीला, 10-10, 20-20 गोण्यामध्ये दिवस निघून जायचा. या गोष्टी आम्ही शिकत गेलो. त्याचबरोबर वर्मीवॉशसारखं जे प्रकल्प आम्ही सुरू केला तो एक नाविन्यपूर्णच प्रकल्प झाला. सुरुवातीला आम्ही या गांडूळ खतामधून जे काही थोडंफार प्रमाणात वर्मीवॉश मिळायचं आम्ही ते सुरुवातीला पकडायचो, आमच्या शेतीमध्ये करायचो. परंतु आम्हाला जेव्हा ग्राहकांशी आम्ही जसं काही आमचे संपर्क येत चालला, मग ते म्हणे बा तुमच्याकडे वर्मीवॉश वगैरे हे काही मिळतं का, असं तसं. मग त्या पण आम्ही त्या ग्राहकांच्या पसंतीनुसार किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार ते पण आम्ही एक वेगळ्या प्रकारचा वर्मीवॉशचा प्रकल्प सुरू केला. त्याला तर इतके छान प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय का, गेले आम्ही ते पण 6-7 वर्ष झाले आमचं वर्षभर प्रकल्प सुरू असतो वर्मीवॉशचा सुद्धा. त्याचे पण अतिशय छान रिझल्ट आहे. आपण ते पण विक्रीसाठी आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये पण वापरतो. आणि मी काय जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, काय ह्या जर 2 निविष्ठा तुमच्या स्वतःच्या असतील, गांडूळ खत आणि वर्मीवॉश, तर तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये 70% बाजी मारल्यासारखी गंमत आहे. म्हणजे एक पाणी व्यवस्थापनाचा जर टप्पा सोडला तर पाणी व्यवस्थापनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अति पाण्याचा वापर करू नये, क्षारवट पाण्याचा कमीत कमी वापर करावा, या गोष्टी जरी असल्या, परंतु खत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापनामध्ये ह्या जर गोष्टींचं अवलंबन केला तुम्ही स्वतःचा आणि जर तुमच्या स्वतःच्या असतील तर सेंद्रिय उत्पादनं, आपलं जो काही सुरुवातीपासून जे प्रश्न चालू आहे का रासायनिक शेतीचं उत्पन्न जास्त, सेंद्रिय शेतीचं उत्पन्न कमी, आणि मग त्याचं सगळी तुलना कुठं होती शेतकऱ्याची, आर्थिक परिस्थितीची. मग याचा खर्चच खूप मोठा येतो बाबा, परवडत नाही. आज गांडूळ खत का होईना बाहेरून जर विकत घ्यायचं ठरलं तर 10 रुपये किलोचे कमी आता कुठेही मिळत नाही, 10,000 रुपये. आणि हे जर शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादन घेतलं तर त्याचा खूप मोठा खर्च कमी होतो. शेणखतासारखं जरी वापर करायचे ठरले तर त्याचे काही भाव कमी नाही आता. आणि शेणखताची हे पण खूप लागतं ना, शेणखताची क्वांटिटी जर आपण म्हणलं एकरी 10-10, 20-20 ट्रॉल्या शेणखताची जर गरज लागत असेल, आजची शेतीची जर परिस्थिती बघितली जमिनीची, तर एकरी 10 ट्रॉल्या शेण टाकणं कुठल्याही शेतकऱ्याला शक्य नाही. तुम्ही आता अजून वाढवणार गांडूळ खताचा? गांडूळ खताचा प्रकल्प जवळपास माझं चालू आहे, थोडंसं एक्सपान्शन करायचं आणि रिनोव्हेशन करायचं पण आमचं चालू. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत या विषयावर मार्गदर्शन जाणून घेतलं. हॅलो बळीराच्या कार्यक्रमामध्ये कोलार भगवती तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी संजय राऊत यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर सांगतो आहोत, 9970 98 71 07. संजयजी, आज आपण या ठिकाणी आला त्यांनी शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं. आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार सर, धन्यवाद. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी किसानवाणी
किसानवाणी किसानवाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी